नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणासाठी मी व्याकरणाचा घटक संधी भाग 1 घेऊन येत आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी आणि त्याची उदाहरणं अभ्यासणार आहोत। हा व्हिडिओ आपणाला आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि काही सूचना असतील तर नक्कीच आपण कमेंट्स बॉक्समध्ये लिहा। आपणाला पुन्हा एकदा चांगल्यात चांगले व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेन। तर पहा, आज आपण स्वर संधी हा घटक अभ्यासणार आहोत। मुलांनो, खालील वाक्य पहा। पहिलं वाक्य आहे सूर्य उदय झाला। दुसरं वाक्य आहे आम्ही विद्यार्थी आहोत। तिसरं वाक्य आहे माझ्या घरी 7 जण आले। आणि चौथं वाक्य आहे मी नदी आत गेलो। मुलांनो, वरील अधोरेखित शब्द आपण असे लिहितो का किंवा उच्चारतो का, याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल। मग आपण हे शब्द सूर्य उदय, विद्यार्थी, 7 जण, नदी आत हे शब्द आपण कसे लिहितो किंवा कसे बोलतो, तर ते शब्द आपण सूर्योदय, विद्यार्थी, सज्जन, नदी असे शब्द आपण बोलत असतो किंवा लिहित असतो। असे शब्द तयार करताना, हे शब्द आपण तयार करताना नेमकं काय केलं, मग त्याचं पहिलं उदाहरण पाहूया। सूर्योदय हा शब्द घेऊन आपण काय केलं ते पाहूया। मी सूर्योदय उदाहरण घेतलं, पहा। सूर्योदय या शब्दाची मी फोड केली, याचा विग्रह केला। सूर्य प्लस उदय। आता सूर्य शब्दाचा पुन्हा मी विघटन केलं, पहा। स प्लस उ प्लस र प्लस य प्लस अ, सूर्य अ। आणि उदय शब्दाचंही मी पुन्हा विघटन केलं, पहा। उ प्लस द प्लस अ प्लस य प्लस अ। म्हणजे इथं पहा, सूर्य शब्दातला शेवटचा वर्ण अ आहे आणि उदय शब्दातला पहिला वर्ण उ आहे। या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ, या दोन वर्णांचं आपण एकत्रीकरण केलं, पहा। या एकत्रीकरणालाच संधी असे म्हणतात। आता पहा, आपण दुसरं उदाहरण घेऊया, त्या दुसऱ्या उदाहरणानं समजून पाहूया। दुसरं उदाहरण आहे विद्यार्थी। विद्यार्थी शब्दाचा पुन्हा फोड केली, पहा। विद्या प्लस अर्थी। आता विद्या या शब्दाची पुन्हा फोड केली, पहा। व प्लस ई प्लस द प्लस य प्लस विद्या आ, म्हणजे शेवटचा वर्ण आ। आणि अर्थी शब्दाची फोड केली, त्याच्यामधील अ चा अ, र, थ, ई। आता इथं पहा, पहिला शब्द विद्या आहे, त्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे आ आणि अर्थी या शब्दातील पहिला वर्ण आहे अ, म्हणजे आ प्लस अ। या दोन, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, या दोघांना आपण एकमेकात मिसळलं, म्हणजे त्यांचं एकत्रीकरण केलं। या एकत्रीकरणालाच मुलांनो मराठीमध्ये संधी असे म्हणतात। या एकत्रीकरणातून आ हा स्वर निर्माण झाला, पहा। यालाच संधी असे म्हणतात। आपण याची व्याख्या पाहूया। म्हणजे पहा, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे ते सांगितलं मी तुम्हाला। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ एकत्र केला व एकच शब्द तयार झाला। कोणता शब्द तयार झाला? आ हा शब्द तयार झाला, है ना। अशा एकत्रीकरणालाच आपण काय म्हणतो, मराठीमध्ये संधी असं म्हणतो। तरी सुद्धा आपण संधी म्हणजे काय याची व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध व्याख्या पाहूया। जोडशब्द तयार करताना
पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे सांधणे, जोडणे. आपण इथं काय केलं पहा, या प्रकारामध्ये आपण जोडलेलं आहे. अ प्लस आ म्हणजे हे दोन वर्ण आपण एकत्र केले, जोडले, सांधले आणि म्हणून इथं याला संधी म्हटलं जातं. आता मुलांनो, संधीचे मुख्य प्रकार मराठीमध्ये 3 आहेत पहा. ते कोणते आहेत? पहिला प्रकार आहे स्वरसंधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. तर आता आपण या व्हिडिओमध्ये आपण स्वरसंधी या घटकाविषयी सखोल असा अभ्यास करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा इथं उदाहरण घेतलंय पहा. पहिल्यांदा उदाहरण घेतलेलं आहे सूर्यास्त. आता सूर्यास्त उदाहरण मी इथं घेतलं, हा शब्द घेतला सूर्यास्त, त्याची फोड केली सूर्य प्लस अस्त. आता पहा, सूर्य प्लस अस्त, पहिला शब्द आहे सूर्य. सूर्य या शब्दातील पहिला वर्ण मी इथं घेतला अ आणि अस्त या शब्दातील सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण मी घेतला अ इथं अ आणि अस्त या शब्दातील पहिला वर्ण अ मी इथे घेतला पहा. म्हणजे सूर्य, इथं पहा कॉमा दिलाय पहा, मी स्वल्पविराम दिलाय पहा आणि याच्यातला य मधला अ इथं घेतलेला आहे पहा आणि इथं अस्त मधला पहा अ इथं घेतलेला आहे पहा. आता पहा, अ हा स्वर आहे आणि त्याच्याही पुढं अ हाच स्वर आलेला आहे पहा. अ प्लस अ हे दोन स्वर एकत्र आले आणि यांच्या एकत्रीकरणातून आ हा स्वर निर्माण झाला पहा. म्हणजे सूर्य हा जो शब्द आहे हा आ पुन्हा या य मध्ये मिसळेल आणि शब्द तयार होईल सूर्यास्त. सूर्यास्त असा शब्द तयार होईल पहा. म्हणजेच मुलांनो, एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे कोणते आहेत? हे वर्ण, दोन वर्ण जे आहेत हे स्वर आहेत. असे जर दोन वर्ण जर स्वर असतील आणि ते एकमेकांमध्ये मिसळलेले असतील तर त्यालाच स्वरसंधी असे म्हणतात. पहा या स्लाइडमध्ये पहा, स्वरसंधी कशाला म्हणतात त्याची व्याख्या पहा. एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील, आपण पाहिलं पहा त्या स्लाइडमध्ये अ प्लस अ इज इक्वल टू आ आलं होतं पहा. म्हणजे दोन स्वर एकत्र आले होते आणि दोन स्वरांनी ते जोडलेले होते. जर तसे जर दोन एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. दुसरी व्याख्या त्याची अशी करता येईल आपणाला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र होऊन जो संधी होतो त्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात. पण कोणता वर्ण पाहिजे? इथं स्वर पाहिजे, शेवटचा वर्ण स्वर. म्हणजेच स्वरसंधीचे जे स्वरूप आहे ते स्वर प्लस स्वर, स्वर प्लस स्वर. म्हणजे इथं पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे तोही स्वर असायला पाहिजे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तो सुद्धा स्वरच असायला पाहिजे. म्हणजे स्वर प्लस स्वर इज इक्वल टू स्वरसंधी. आता पहा, इथं उदाहरण पाहूया आपण स्वरसंधीची. इथं अनेक उदाहरणे मी दिलेली आहेत पहा. पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे देवालय. आता देवालय या शब्दाची फोड केली देव प्लस आलय. आता पहा, देव शब्दातील शेवटचा वर्ण व अ येते पहा. इथं मी अ घेतला आणि आलय या शब्दातील पहिला वर्ण आ आहे, हा आ मी येथे घेतला. म्हणजे इथं पहा अस्वर, त्याच्या पुढेही आ स्वर आलेला आहे. म्हणजे दोन स्वर एकत्र आलेले आहेत पहा. हे दोन स्वर एकत्र आल्यानंतर
त्यातून आ हा स्वर निर्माण झाला पहा. म्हणजेच इथं सुद्धा हे उदाहरण स्वरसंधीचे आहे. दुसरं उदाहरण आहे विद्याभ्यास. विद्याभ्यास मध्ये विद्या प्लस अभ्यास अशी फोड झाली पहा. आणि विद्या प्लस अभ्यास अशी फोड झाल्यानंतर विग्रह केल्यानंतर विद्या मधला विद्या आ इथं घेतला पहा आणि अभ्यास मधला पहिला वर्ण अ इथं घेतला. आ प्लस अ इज इक्वल टू आ, म्हणजे हेही स्वरसंधीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर नवीन उदाहरण आहे पहा कवी ईश्वर. कवी प्लस ईश्वर. आता पहिला शब्द कवी आहे. कवी मधील शेवटचा वर्ण ई इथं मी घेतला आणि ईश्वर मधील पहिला वर्ण ई इथं घेतला. ई प्लस ई इज इक्वल टू ई. आता दुसरं उदाहरण पहा. इथं गणेश. गण प्लस ईश. गण मधला अ इथं घेतला. ईश मधला ई इथं घेतला. आता इथं पहा, इथं दोन स्वर एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यातून ए हा स्वर निर्माण झालेला आहे. पण दोन्ही स्वर आहेत आणि त्याच्यामुळं हेही स्वरसंधीचंच उदाहरण आहे. क्षण प्लस एक अ प्लस ए इज इक्वल टू ए. हेही स्वरसंधीचं उदाहरण आहे. म्हणजेच मुलांनो अशा प्रकारे इथं स्वरसंधी झालेली आहे. आता पहा स्वरसंधीचे आणखी काही उदाहरण आपल्याला सांगता येतील पहा. ते आपण पाहूया. तर त्याच्या अगोदर आपण स्वरसंधीचे प्रकार कोणते आहेत ते अभ्यासूया. स्वरसंधीचे पुढील प्रकार पडतात पहा. पहिला प्रकार पडतो सजातीय स्वरसंधी. आता सजातीय स्वरसंधी सगळ्यात महत्वाचं अगोदर हे तुम्ही समजून घ्या की सजातीय स्वर कोणते आहेत, कारण ते अतिशय महत्वाचं आहे. सजातीय स्वर आहेत अ, आ, इ, ई, उ, ऊ. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे विजातीय स्वरसंधी. म्हणजे दोन प्रकार आहेत पहा, सजातीय स्वरसंधी आणि विजातीय स्वरसंधी. आता पहा विजातीय स्वर कोणते आहेत ते पाहूया आपण. विजातीय स्वर म्हणजे एकाच जातीचे नसलेले. उदाहरणार्थ पहा अ वेगळ्या जातीचा स्वर आहे आणि ई वेगळ्या जातीचा स्वर आहे. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्याला विजातीय स्वर म्हटलं जातं पहा. अ च्या पुढं ई येत असेल, अ च्या पुढं उ येत असेल, अ च्या पुढं ए येत असेल, आ च्या पुढं ई येत असेल, ई च्या पुढं ए येत असेल आणि अ च्या पुढं र येत असेल, तर पहा जर अ च्या पुढं ई आला तर ए होतो आणि अ च्या पुढं उ आला तर अ होतो. अ च्या पुढं ए आला तर ऐ होतो. आ च्या पुढं ई आला तर आय होतो. इथं ए पाहिजे पहा, इथं ए होतो, ए होतो आणि इथं होतो आय, इथं आय होतो पहा. आणि ई च्या पुढं ए आल्यानंतर ये होतो पहा, ये होतो आणि अ च्या पुढे रू आल्यानंतर अर होतो पहा. आता पहा मुलांनो, आपण सर्वप्रथम सजातीय स्वरसंधी कशाला म्हणायचं किंवा त्यालाच दुसरं नाव आहे दीर्घत्व संधी कशाला म्हणायचं हे आपण या इथं पाहूया. तर पहा सजातीय स्वरसंधीची व्याख्या काय आहे पहा. दोन सजातीय स्वर एकमेकांशेजारी आले असता त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो त्या संधीस सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरण पहा. आता उदाहरण आपण घेऊया. सूर्यास्त घेऊया उदाहरण. सूर्यास्त घेतलं पहा. सूर्यास्त शब्दाची फोड केली सूर्य प्लस अस्त. आता सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे, इथं घेतलेला आहे पहा अ, आणि अस्त या शब्दातील पहिला वर्ण अ आहे तो इथं घेतला. आता पहा दोन्हीही हे सजातीय स्वर आहेत, ते एकमेकांशेजारी आलेले आहेत. व्याख्येनुसार ते स्वर एकमेकांशेजारी आले असता काय होतंय, त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. आता इथं अ पुढं अ आला, या दोहोंबद्दल त्याच जातीतील आ हा दीर्घ स्वर आहे ना. अ प्लस अ नाही होणार, अ प्लस अ
दीर्घ स्वर येणार, नियम सांगतोय म्हणून आ होणार पहा. आता दुसरं उदाहरण पहा, एक नवीन उदाहरण घेऊया. तिसरं, गिरीश. गिरीश शब्दाची फोड केली, गिरी प्लस ईश. आता गिरी या शब्दातील शेवटचा वर्ण ई प्लस ई. आता इथं पहा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जो आहे, स्वर आहे, तो छोटा आहे पहा, ऱ्हस्व आहे. आणि ईश मधला जो पहिला वर्ण किंवा स्वर आहे तो दीर्घ आहे पहा. आता पहा, हेही दोन स्वर आहेत, हे दोन सजातीय आहेत, एकाच जातीतले आहेत, ते एकमेकांशेजारी आलेले आहेत. आता एकमेकांशेजारी एकाच जातीचे स्वर आल्यानंतर काय होतं, त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर. आता ई प्लस ई इज इक्वल टू ई येणार, म्हणजे दीर्घ स्वर येणार पहा. आता मग नियम काय सांगतोय पहा, नियम आपण प्रत्यक्षपणे पाहूया. अ आ इ ई उ ऊ या ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास, म्हणजे दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास, त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच अनुक्रमे दीर्घ स्वर येतो. आता हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेतलेलेच आहे. तरीही आणखी एक उदाहरण पाहिलं, गुरुपदेश उदाहरण पाहूया. गुरु प्लस उपदेश. पहिला शब्द आहे गुरु आणि दुसरा शब्द आहे उपदेश. आता मुलांनो, गुरु या शब्दातील शेवटचा वर्ण रू म्हणजे उ येणार पहा, आणि उपदेश याच्यामधील उ इथं येणार पहा, म्हणजे उ प्लस उ इज इक्वल टू दीर्घ स्वर येणार पहा, उ. म्हणून इथं दीर्घ स्वर आला पहा. भू उद्धारचंही तसंच आहे. भू मधला उ इथं घेतला आणि उद्धार मधला उ इथं घेतला, दीर्घ स्वर उ इथं झाला पहा. याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील पहा. आणखी उदाहरणं तुम्हाला सांगतो. सहानुभूती, सह प्लस अनुभूती. मिष्ठान्न, मिष्ट प्लस अन्न. कटाक्ष, कट प्लस अक्ष. रूपांतर, रूप प्लस अंतर. मदांध, मद प्लस अंध. स्वभावानुसार, स्वभाव प्लस अनुस्वार. साभिनय, स प्लस अभिनय. प्रथमाध्याय, प्रथम प्लस अध्याय. पुरुषार्थ, पुरुष प्लस अर्थ. देवालय, देव प्लस आलय. हिमालय, हिम प्लस आलय. विद्यालय, विद्या प्लस आलय. फलाहार, फल प्लस आहार. अनाथाश्रम, अनाथ प्लस आश्रम. गोलाकार, गोल प्लस आकार. मंत्रालय, मंत्र प्लस आलय. शिशिरागम, शिशिर प्लस आगमन. धनादेश, धन प्लस आदेश. जनादेश, जन प्लस आदेश. दुःखार्थ, दुःख प्लस आर्त. नीलाकाश, नील प्लस आकाश. कार्यारंभ, कार्य प्लस आरंभ. महिलाश्रम, महिला प्लस आश्रम. राजाश्रय, राजा प्लस आश्रय. अशी आपणाला अनेक उदाहरणं इथं देता येतील पहा. तर माझ्या मते तुम्हाला सजातीय स्वर कशाला म्हणायचं आणि त्याची उदाहरणं मी बरीच सांगितली पहा, ते तुम्ही तुमच्या लक्षात राहतील पहा. त्याच्यानंतर पहा, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विजातीय स्वर आहे पहा. आता विजातीय स्वराची व्याख्या, विजातीय स्वर संधीची व्याख्या काय आहे ते पहा. दोन भिन्न जातीचे स्वर एकमेकांसमोर आल्यास त्या दोहोंच्या संधीतून तिसराच स्वर येतो, त्यास विजातीय स्वर संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, ईश्वरेच्छा. ईश्वरेच्छा असं उदाहरण आहे. त्याची आपण फोड केली, ईश्वर प्लस इच्छा. आता पहा, ईश्वर या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर इथं अ आहे आणि इच्छा या शब्दातील पहिला वर्ण स्वर इ आहे. आता अ या स्वरापुढे इ हा विजातीय स्वर आलेला आहे, दुसऱ्या जातीतला स्वर आलेला आहे. म्हणून नियम काय म्हणतोय बघा. पहिला नियम, नियम क्रमांक अ किंवा आ यांच्या पुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहो ऐवजी
ए येतो. इथं पहा अच्या पुढं ई आला म्हणून इथं त्या दोहोबद्दल काय आला, ए आला. लक्षात आलं का पहा. म्हणजे या नियमानुसार नियम क्रमांक यानुसार हे उदाहरण आहे. त्याचं पहा मुलांनो, त्याच्या अनेक उदाहरण मी सांगतो पहा. दुसरं उदाहरण आहे त्याचं लोकेच्छा. लोक प्लस इच्छा म्हणजे याच्यामध्ये लोक या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे आणि इच्छा या शब्दातील पहिला वर्ण ई आहे. अ प्लस ई इज इक्वल टू ए. त्याच्यानंतर पहा रामेश्वर. राम प्लस ईश्वर. यथेष्ट. यथा प्लस इष्ट. आता इथं यथेष्ट शब्द पहा, यथा प्लस इष्ट असं त्याची फोड होती पहा. यथा या शब्दातील शेवटचा वर्ण आ आहे आणि इष्ट या शब्दातील पहिला वर्ण ई आहे. आ प्लस ई म्हणजे इथं सुद्धा ए येणार पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी उदाहरण आणखी त्याची आहेत पहा. रमेश. रमा प्लस ईश. ईश्वरेच्छा. ईश्वर प्लस इच्छा इथं दिलेलंच आहे. गजेंद्र. गज प्लस इंद्र. गणेश. गण प्लस ईश. रमेच्छा. रमा प्लस इच्छा. रमेश उमेश. उमा प्लस ईश. ही उदाहरणं या पहिल्या नियमाची नियम 1A याची आहेत पहा. आता पहा नियम 1B आपण पाहूया पहा. 1B मध्ये काय सांगितलंय पहा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा ऊ आल्यास त्या दोहो ऐवजी ओ येतो. आता बघा इथं उदाहरण दिलेलं आहे पहा. महोत्सव. महोत्सव मधलं महा त्याची फोड केली आपण. महा प्लस उत्सव. आता महा या शब्दातील शेवटचा वर्ण आ आणि उत्सव या शब्दातील पहिला वर्ण उ एकमेकांसमोर आले म्हणजे ए पहा हे दोन्ही स्वर एका जातीतले नाहीत म्हणजेच विजातीय स्वर आहेत आणि विजातीय स्वर एकत्र आलेले आहेत म्हणून काय होतंय अ किंवा आ याच्या पुढे जर उ किंवा ऊ आल्यास ओ होतो. म्हणून इथं काय झालं पहा महा प्लस उत्सव महोत्सव असा संधी झाला. त्याच्यानंतर पहा याची काही उदाहरणं आहेत पहा. ती मी सांगतो तुम्हाला. याचं उदाहरण आहे निसर्गोपचार. निसर्ग प्लस उपचार म्हणजे निसर्ग या शब्दातील अ हा स्वर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि उपचार या शब्दातील पहिला वर्ण उ. अ प्लस उ याचाच अर्थ ओ होणार इथं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे धारोष्ण. धारा प्लस उष्ण. चंद्रोदय. चंद्र प्लस उदय. त्याच्यानंतर एकोण. एक प्लस ऊन. गंगोदक. गंगा प्लस उदक. आता पहा ही उदाहरणं नियम 1B ची होती. आता नियम 1C आपण पाहणार आहोत पहा. आता नियम 1C मध्ये काय सांगितलंय पहा. इकडं उदाहरणाकडे या. उदाहरण आहे महर्षी. त्याची फोड होईल महा प्लस ऋषी. आता पहा महा या शब्दातील शेवटचा वर्ण आ घेतला आणि ऋषी या शब्दातील पहिला वर्ण रू घेतला. आता बघा आच्या पुढं रू आला म्हणजेच हे विजातीय स्वर एकमेकांसमोर आलेले आहेत. जर विजातीय स्वर असतील अ किंवा आ अ इथं नियमाकडे या. नियम 1C अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास इथं रू आले ना आच्या पुढं रू आल्यास त्याऐवजी अर येतो म्हणून इथं अर आला पहा. म्हणून शब्द काय तयार झाला पहा महा प्लस ऋषीचा महर्षी असा शब्द तयार होतो म्हणजे संधी असा होतो पहा. त्याचीही काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील पहा. उदाहरणार्थ देवर्षी. देव प्लस ऋषी म्हणजे देव या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि ऋषी या शब्दातील पहिला वर्ण रू. अ प्लस रू हे दोन विजातीय स्वर एकमेकांपुढे आलेले आहेत म्हणून अ किंवा आच्या पुढे जर रू आलेला असेल तर त्याच्याऐवजी अर येतो म्हणून देवर्षी असा संधी झाला पहा. त्याच्यानंतर सप्तर्षी. सप्त प्लस ऋषी. राजर्षी. राजा प्लस ऋषी ही त्याची उदाहरणं आहेत पहा. त्याच्यानंतर मुलांनो जो
दुसरा जो नियम आहे पहा, विजातीय स्वर संधीतील नियम क्रमांक 2A आता आपण पाहणार आहोत पहा. नियम क्रमांक 2A काय सांगतोय पहा, अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ऐ येतो. म्हणजे उदाहरण पहा, इकडे उदाहरणाकडे या. उदाहरण क्रमांक 1 क्षणेक उदाहरण आहे पहा. उदाहरण क्षणेक. क्षणेक या शब्दाची आपण फोड केली. क्षण प्लस 1. क्षण या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि एक या शब्दातील पहिला वर्ण ए आपण घेतलेला आहे पहा. तर मुलांनो इथं पहा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जो आहे तो शेवटचा वर्ण जो आहे तो क्षण या शब्दातील अ आहे आणि दुसऱ्या शब्दातील एक या शब्दातील जो वर्ण आहे तो म्हणजे ए असा दुसरा वर्ण आहे. म्हणजे इथं पहा, इथं पहा या ठिकाणी क्षणेक या शब्दामध्ये क्षण या शब्दातील पहिला शेवटचा वर्ण अ घेतला, एक या शब्दातील पहिला वर्ण ए घेतला आणि नियम काय म्हटला होता पहा, अ किंवा आ यांच्या पुढे काय ए किंवा ए ऐ आल्यास काय होतंय, हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ऐ येतो. इथं पहा ऐ आलाय का, इथं ऐ आलेला आहे. म्हणजेच इथं पहा या नियमानुसार हे उदाहरण आहे. दुसरं पहा उदाहरण, दुसरंही त्याच याचं आहे पहा. जनैक्य, जन प्लस ऐक्य. जन या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि ऐक्य या शब्दातील पहिला वर्ण ऐ. अ प्लस ऐ, अ च्या पुढं ऐ आलं पहा आणि म्हणून अ च्या पुढं ऐ आल्यामुळे इथं ऐ झालं पहा आणि त्याच्यातून संधी झाला जनैक्य. आता पहा मुलांनो, याचीही काही उदाहरणं मी सांगतो पहा. याची उदाहरणं आहेत सदैव, सदा प्लस ऐव. लोकैक, लोक प्लस एक. विद्येश्वर्य म्हणजे विद्या प्लस ऐश्वर्य. हरेक, हर प्लस एक. सांगेन, सांग प्लस एन. एक एक प्लस एक. त्याच्यानंतर मतैक्य, मत प्लस ऐक्य. प्रजैक्य, प्रजा प्लस ऐक्य. कित्येक, किती प्लस एक. ही उदाहरणं नियम क्रमांक 2A ची आहेत. आता नियम क्रमांक 2B आपण पाहूया पहा. इकडे उदाहरणाकडे या पहिल्यांदा. जलोघ उदाहरण क्रमांक 3 जलोघ. जल प्लस ओघ अशी त्याची फोड झाली पहा. पहिल्या शब्दातील जल या शब्दातील शेवटचा वर्ण आपण अ इथं घेतला आणि ओघ या शब्दातील पहिला वर्ण ओ आपण घेतला पहा. अच्छा, अ च्या पुढे आता पहा, अ किंवा अ च्या पुढे ओ आलेला आहे. आता इथं नियम काय सांगतोय बघा, नियम 2B. अ किंवा आ या स्वरांपुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल औ हा स्वर येतो. म्हणजे इथं पहा, अ च्या पुढं ओ आलेला आहे, अर्थातच या दोहोंबद्दल काय होणार, औ हा स्वर येणार. औ हा स्वर इथं आलेला आहे पहा. त्याच्यानंतर इथं पहा उदाहरण क्रमांक 4 मध्ये सुद्धा पहा क्षमौचित्य. क्षमौचित्य म्हणजे क्षमा प्लस औचित्य असा विग्रह झाला पहा. क्षमा या शब्दातील शेवटचा वर्ण आ आहे आणि औचित्य या शब्दातील पहिला वर्ण ओ आहे. आता इथं पहा नियम आहे, आच्या पुढे जर ओ किंवा औ हे स्वर आल्यास काय होतंय, आल्यास या दोहोंबद्दल औ होतोय पहा. दोहोंबद्दल औ झाला इथं. याला म्हणजे इथं वृद्धी झालेली आहे. या स्वराची काय झालेली, वृद्धी झालेली आहे. अ प्लस ए ऐ झाला, वृद्धी झाली पहा, वाढला स्वर. इथंही वाढला, इथं वाढला, इथं वाढला, म्हणून याला काय म्हणायचं, या अशा स्वरांना, अशा संधीला वृद्ध्यादेश म्हणायचं. वृद्धी प्लस आदेश असं म्हणायचं पहा याला. ठीक आहे बेटा, लक्षात आलं असेल तुमच्या हे.
ठीक आहे, लक्षात आलं का बेटा? त्याच्यानंतर पहा पुढचा, पहा पुढे पहा नियम क्रमांक 3 पाहूया. आता पाहिता आपण नियम क्रमांक 3 मध्ये याची उदाहरणं सांगायची राहिली बेटा. जस्ट 1 मिनिट. याची उदाहरणं आहेत पहा. गंगोध, गंगा प्लस ओघ, त्याच्यानंतर यमुनोघ, यमुना प्लस ओघ, त्याच्यानंतर वृक्षौदार्य, वृक्ष प्लस औदार्य, बालोत्सुक्य, बाल प्लस औत्सुक्य, कृपोघ, कृपा प्लस ओघ, ही या नियम क्रमांक 2 ची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर पहा आपण पाहूया आता नियम क्रमांक 3 पाहूया. नियम क्रमांक 3 मध्ये पहा नियम काय आहे पहा. इ ई उ उ रू या ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे विजातीय स्वर आले तर ई बद्दल य येतो, उ बद्दल व येतो आणि रू बद्दल र हे वर्ण येतात व मग त्यांच्यात पुढील स्वर मिसळून संधी होतो. आता बघा इथं उदाहरण क्रमांक 1 कडे जाऊया आपण. प्रीत्यर्थ असं उदाहरण आहे. प्रीती प्लस अर्थ अशी त्याची फोड झाली पहा. प्रीती या शब्दातील शेवटचा वर्ण ई इथं घेतला पहा ई, आणि अर्थ या शब्दातील पहिला वर्ण अ इथं घेतला. आता नियम काय सांगतोय पहा. नियम असा सांगतोय की ई उ रू या ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे विजातीय स्वर आले तर, इथं विजातीय स्वर आलेला आहे. ईच्या पुढं हा विजातीय स्वर आलेला आहे. त्याच्याबद्दल मग काय होतंय आल्यानंतर ई बद्दल य होतो. म्हणजेच हा जो ई आहे त्या ई बद्दल इथं य झाला पहा. आणि या ई बद्दल काय झाला इथं, या पहा ई बद्दल य झाला. ई बद्दल जस्ट 1 मिनिट बेटा. ई बद्दल इथं य झाला पहा. य इथं आला आणि हा जो अ आहे तो इथं आला. य प्लस अ इज इक्वल टू य. आता पहा इथं यनादेश झाला. यनादेश म्हणजे काय, ई उ रू यांबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात. इथं आदेश झालेला आहे पहा. कोणता आदेश झालेला आहे, ई बद्दल य असा आदेश झाला. त्यांना हे जे आदेश असतात त्यांना यनादेश, यनादेश म्हणायचं. ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं, यनादेश म्हणायचं. आणि य व र यांच्याबद्दल अनुक्रमे ई उ रू आल्यास इथं पहा. येथे 7व्या नंबरचं उदाहरण पहा. येथे य बद्दल ई आले पहा. य बद्दल ई आलं पहा. नव या शब्दामध्ये पहा व बद्दल व आलं पहा. म्हणजेच इथं काय झालं पहा. अशा जर प्रकारे य बद्दल ई आलं, व बद्दल व आलं, र बद्दल रू आलं तर त्याला संप्रसारण असे म्हणतात. आता पुन्हा एकदा उदाहरणाकडे जाऊया. नियम क्रमांक 3 मधील काही उदाहरणं पाहूया पहा. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल प्रीत्यर्थ वरून. दुसरं उदाहरण आपण अभ्यासूया. तो म्हणजे मी सगळी उदाहरणं सांगत नाही तुम्हाला. नंबर 2चं उदाहरण पहा. इत्यादी. इत्यादीची फोड झाली पहा. इति प्लस आदी. आता इति या शब्दातील शेवटचा वर्ण घेतला ई आणि आदी या शब्दातील पहिला वर्ण आ आपण घेतला. इथंही पहा ईच्या समोर विजातीय स्वर आला पहा. म्हणून ईच्या समोर जर विजातीय आ स्वर आला असेल तर ई बद्दल य होतो आणि आ त्याच्यात पुन्हा मिसळतो. म्हणजे य प्लस आ इज इक्वल टू या झालं पहा. इत्यादी. अत्युत्तम. अत्युत्तम मधील अति प्लस उत्तम, अति शब्दातील शेवटचा वर्ण ई इथं घेतला. उत्तम शब्दातील पहिला वर्ण उ इथं घेतला. आता पहा इथंही ईच्या पुढं उ आलेला आहे. म्हणजे इथं सुद्धा विजातीय स्वरच आलेला आहे पहा. विजातीय स्वर आलेला आहे पहा. म्हणजेच ईच्या पुढं जर उ येत असेल तर इथं काय झालं पहा. ईचं य झालं आणि उ इथं राहिलं. य मध्ये उ मिसळला यू झालं पहा. त्याच्यानंतर मनवंतर. चौथं उदाहरण पहा. मनु प्लस अंतर.
मनू प्लस अंतरमधलं मनू या शब्दातील शेवटचा वर्ण आपण उ घेतला पाहिजे आणि अंतरमधला इथं पहिला वर्ण घेतला पहा. आता पहा इथं ऊच्या पुढं आलेला आहे, म्हणजे इथं सुद्धा ऊच्या पुढं विजातीय स्वर आलेला आहे. याचाच अर्थ जर विजातीय स्वर येत असेल ऊच्या पुढं तर काय होतोय, व होतोय. पहा इथं पहा ऊ बद्दल व होतो, म्हणजे ऊ इथं व झाला आणि हा इथं आला, व मध्ये मिसळला, व झाला. पहा मनवंतर. स्वल्प सु प्लस अल्प, इथं पहा सु या शब्दातील आपण शेवटचा वर्ण ऊ घेतला पहा आणि अल्प या शब्दातील पहिला वर्ण इथं घेतला पहा. आता पहा ऊ च्या पुढं पुन्हा एकदा विजातीय स्वर आलेला आहे, म्हणून पहा इथं ऊचा व झाला आणि त्याच्यामध्ये मिसळला, व झाला. पहा पित्राज्ञा, हे नवीन उदाहरण आहे. पहा याच्यासाठी पित्राज्ञा, पितृ प्लस आज्ञा अशी त्याची फोड झाली. पहा पितृ या शब्दातील शेवटचा वर्ण रू इथं आला पहा आणि आज्ञा या शब्दातील पहिला वर्ण इथं आला. पहा इथंही पहा रूच्या पुढं हा विजातीय स्वर आलेला आहे, म्हणजेच इथं रू जर विजातीय स्वर येत असेल रूच्या पुढं तर रू बद्दल र हा वर्ण येतो, म्हणून रूचा काय झाला, र झाला आणि हा त्याच्यामध्ये मिसळला, र प्लस इज इक्वल टू रा. अशा प्रकारे इथं बेटा हा नियम इथं झालेला आहे. पहा त्याच्यानंतर नियम क्रमांक 3 ची आणखी काही उदाहरण आहेत ती मी तुम्हाला सांगतो. पहा त्याची उदाहरणं आहेत अत्यानंद, अति प्लस आनंद. त्याच्यानंतर नद्यार्पण, नदी प्लस अर्पण. प्रत्येक, प्रति प्लस एक. अत्यल्प, अति प्लस अल्प. त्याच्यानंतर नद्योघ, नदी प्लस ओघ. हेत्वाभास, हेतू प्लस आभास. मदबिंदू, मधु प्लस इंदू. गुर्विश, गुरु प्लस ईश. अन्वेषण, अनु प्लस एषण. मात्रेच्छा, मातृ प्लस इच्छा. मात्रर्थ, मातृ प्लस अर्थ. भ्रात्रैश्वर्य, भातृ प्लस ऐश्वर्य. श्रोत्रोस्तुक्य, श्रोतृ प्लस औस्तुक्य. ही याची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर पहा मुलांनो, आपण आता इथं पहा नियम क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. पहा नियम क्रमांक 4 मध्ये काय आहे पहा. नियम क्रमांक 4 सांगतोय ए, ऐ, ओ, औ या संयुक्त स्वरांपुढे, हे सगळे संयुक्त स्वर आहेत, ठीक आहे. या संयुक्त स्वरांपुढे, कारण अ प्लस ई ए असं बनलेलं आहे. पहा ए, ऐ, ओ, औ या संयुक्त स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर काय होतंय, ए बद्दल ऐ होतो, ऐ बद्दल आय होतो, ओ बद्दल अव होतो आणि औ बद्दल आव होतो. असा आदेश होऊन त्यात पुढचा स्वर मिसळतो. आता पहा मुलांनो, पहिलं उदाहरण घेऊया आपण. नयन. नयनची फोड केली ने प्लस अन. पहा ने प्लस अन अशी फोड केली. पहा ने या शब्दातील शेवटचा वर्ण मी इथं घेतला ए आणि अन या शब्दातील पहिला वर्ण मी इथं घेतला अ. आता पहा ए च्या पुढं आला. ए हे संयुक्त स्वर आहे. या संयुक्त स्वरापुढे दुसरा स्वर आलेला आहे. जर दुसरा स्वर येत असेल, कोणताही स्वर आला तर काय होतंय, काय म्हटलेलं आहे, एचा ऐ होतो. एचा काय होतो, एचा, जस्ट 1 मिनिट, एचा बेटा एचा ऐ होतो आणि हा त्या ऐ मध्ये मिसळतो आणि ऐ होतो. पहा इथं पहा, आणि त्याच्यातून पुन्हा नयन ही संधी होते. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पहा. गायन. गायनची फोड केली गय प्लस अन. गय प्लस 1 अशी फोड झाल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ऐ इथं घेतला, गय ऐ, आणि अन मधला इथं घेतला. पहा आता पहा इथंही ऐ संयुक्त स्वर आहे. त्या संयुक्त स्वरापुढे दुसरा कोणताही स्वर आला तर काय होतंय, ऐचा आय होतो, आय, आणि त्याच्यामध्ये मिसळून आय झाला. पहा त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. गवीश्वर. गो प्लस ईश्वर अशी फोड होईल. पहा आणि गो मधला शेवटचा वर्ण आपण ओ इथं घेतला
आणि ईश्वर मधला पहिला वर्ण आपण ई इथं घेतला. आता इथंही पहा, ओ हा संयुक्त स्वर आहे, त्याच्या पुढे दुसरा इथं स्वर आलेला आहे आणि जर दुसरा स्वर येत असेल तर ओचा काय होतो, ओचा अव होतो, ओचा अव होतो आणि मग हा ई इथं घेऊन त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर अव असा तो संधी होतो. पहा त्याच्यानंतर चौथं उदाहरण आहे पहा, नाविक. 9 प्लस 1 अशी त्याची फोड होईल. पहा आता 9 मधील पहिला शेवटचा वर्ण आपण अ इथं घेतला आणि 1 मधला ई हा पहिला वर्ण इथं घेतला. आता अ या संयुक्त स्वरापुढे दुसरा इथं स्वर आलेला आहे. अर्थातच आव जर दुसरा स्वर येत असेल तर औचा आव होतो आणि ई जो येणारा स्वर आहे त्याच्या पुढचा तो त्याच्यामध्ये मिसळून आवी असं झालं. पहा म्हणून इथं नाविक असा स्वर तयार, असा संधी झालेला आहे. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला याच्यानं समजलेलं असावं. स्वर संधीचे प्रकार आणि नियम तुमच्या लक्षात आले असावेत. इथं हा स्वर संधी हा टॉपिक संपलेला आहे. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुन्हा पुन्हा पहा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर तुमच्या कॉमेंट्स द्या. जर तुमच्या, कारण त्या कॉमेंट्सवरून मी पुन्हा चांगल्यात चांगला व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.